आहे शान। हॅलो हॅलो श्री सत्यनारायण पूजेला सुरुवात होत आहे। ओम स्वस्त न इंद्र वृद्धस्रवाः स्वस्त न पूषा श्वेताः स्वस्त नष्टारक्षोर स्वस्ति नो बृहस्पति ददातु। हाँ एक मिनट जे डाव्या हाताला बांधा दोरा त्यांच्या बाद डाव्यात स्वस्त न इंद्रो वृद्धस्रवाः स्वस्त न पूषा स्वस्त नष्टारक्षरिष्टनेमे स्वस्त नो बृहस्पति गणानां त्वा गणपति गणपतिनाम ज्येष्ठराज्यं ब्रह्मणस्सादरं द्रव्य कमी ठेवायचं मोठा आहे खाली झाड आहे। दूध टाकताय का नाही ना? दूध नाही त्यांच्या उजव्या हाताला बांधा। ओम तृप्तिरार्थे हे गंधुष्पाणी समर्पयामि वयामि। माचीस द्या तिकडनं माचीस समय लावा। ओम तृप्तिरार्थे हे गंधुष्पाणी समर्पयामि। इथे कोपऱ्यात ठेव म्हणजे नाही तर कोण पाणी समजून हे करत तांब्या तिकडे कोपऱ्यात ठेव। ते नाही समयच्या मागे ठेवलं चालेल। स्वस्त न इंद्र वृद्धस्रवाः स्वस्त न पूषा श्वेताः स्वस्त न अरिष्टनेमे स्वस्त नो बृहस्पति ददातु। गन्धपुष्पाणि समर्पयामि वयामि स्थापयामि पूजयामि श्रीगणगन्धाढ्योत्तमः अग्नेयथर्देवान्नः नोऽप्यं प्रतिगृह्यताः। तृप्तिरार्थे हे गन्धपुष्पाणि समर्पयामि। तांबड्यामध्ये सोडा डोळ्याला पाणी लावा। नेत्रचम्यत कृत्वा सांगाय सर्वाराय नमो नमः। पाणी पिया। ओम केशवाय नमः पिया, नारायणाय नमः पिया, माधवाय नमः, गोविंदाय विष्णवे नमः। खाली सोडा। विष्णवे नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, त्रिधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभ हात जोडा, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकर निरुद्धाय नमः, नारश्वच्युतान्मरे महा त्रिकृष्णाय महा वृजर्मात्मदेवताः दिव्यगचन्दः प्राणाविनियोगः ओम 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 स्वाहा महा ओम ज्योतिर्गोधि प्रचोदयात् आपज्योतिर्महागणाधिप इष्टमहाकुलदेवताय नमः ग्रामदेवताय वास्तुदेवताय नमः सर्वेभ्यो नमः सर्वेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः इत्यादी 2-3 तिथनं पातवळ्या ना चांगल्या पत्रावळी नारसिंहच्युतान्मरे महा त्रिकृष्णाय महा वृजर्मात्मदेवताः दिव्यगचन्दः प्राणाविनियोगः ओम 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 स्वाहा महा ओम ज्योतिर्गोधि प्रचोदयात् आपज्योतिर्महागणाधिप इष्टमहाकुलदेवताय नमः ग्रामदेवताय वास्तुदेवताय सर्वेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः इत्यादि नवग्रहधर्मः सुमुखे रणकालम्बुधम्रके दुदक्षो बालचन्द्रो गजाननः विद्यार्वायश्च निर्गमे तथा संग्राम शुक्ला वृषांति सर्वंगल्येश्वे सर्वासाधिके
रण्ये ध्रुवगौरी नारायणी नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु व्यासदेशान् मङ्गलमेशात् भगवान् मङ्गलाधुरी तारावसुराज्याय श्यामरुदुस्तु जनार्दन विनय ब्रह्मा विष्णु महेश्वराय सिद्धार्थं पूजितु सहस्रे ब्रह्मेश जनार्दनः गणपतीला कुल गावतीची माती प्रार्थना करायची वक्रतुंड महाकाय सर्वकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वतः. सर्व ठिकाणी अक्षता व्हायच्या. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि गणानान्त्वां गणपति कविनाम ज्येष्ठराज्यं ब्रह्मणुस्सादरं तृप्तिरार्थे गन्धुष्पाणि समर्पयामि भूयामि स्थापयामि पूजयामि सकलपूजार्थे गन्धोदक विलेपन कृपयामि. हातामध्ये पाणी धरून ठेवा. तुम्ही हाताला लावायच्या. श्री भगवतो महापुरुकुलुके वर्त वर्षे वर्तखंडे जमनंडक कारंडेशे गोदावरिया दक्षिण त्रिशाली वाहन शके 1946 क्रोधी नव दक्षिणानिशे हेमंत मासोत्तम मासे मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे भौमवात्रे कश्यप गुणविष्टायः शुभ पुण्यतिथो. तुमच्या दोघांचं नाव घ्या. घरातल्या सर्वांची नावं घ्यायची. एवं विशिष्टायः शुभ पुण्यतिथो. पहिले गावातले सर्व आडनाव वगैरे घ्या. नाव घेतली सर्वांची. आडनाव वगैरे घ्या गावातली. बोला. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबांना सहपरिवारांना क्षेम स्थैर्य आयुर आरोग्य मनोकामना सिद्धार्थ सर्व दोष विघ्न निवारणार्थ मम उद्योग व्यवसाय व्यापारे मध्ये सुयश लाभ पुण्यफल प्राप्त्यर्थ मनोकामना सिद्धार्थ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ आचार्यादी ब्राह्मण द्वारा आई गावदेवी कोणी पागड्याचा पाडा उत्सव तृतीय वर्ष प्रीत्यर्थ गावदेवी माता अभिषेक पूजन प्रीत्यर्थ श्री रमासहित सत्यनारायण देवता यथाज्ञानेन यतः मिलितोपचार द्रव्यादि ध्यानावानिद षोडशोपचार पूजन महं करिष्येत. सोड. निर्विघ्न सिद्ध रिद्धी सिद्धी महागणपती कंठादि देवता नवग्रहता राशी देवता दशदिक्पाल देवता पूजनंच करिष्येत. सोड. सांगाय ध्रुवाराय नमो नमः धृत्यगंधुष्पाणि समर्पयामि भूयामि स्थापयामि पूजयामि. ते तामण घ्या तुमच्याजवळ. गणपती मूर्ती आहे तामणामध्ये. गणपती देवताभ्यो नमो नमः धृत्यगंधुष्पाणि समर्पयामि. गणपतीला 5वा पाणी 5वा पंचावत टाकायचं. वयोदधिकृत मधुशर्करादि पंचामृत स्नानं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. उष्णोदक स्नानं समर्पयामि. सांगाय सहपरिवाराय नमो नमः धृत्यगंधुष्पाणि समर्पयामि हवयामि स्थापयामि पूजयामि. गंधोदक स्नानं समर्पयामि. सांगाय सर्वाराय नमो नमः सांगाय सर्वाराय नमो नमः मनोकामना सिद्ध्यर्थ वृद्धिसिद्धि महागणमा कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमो नमः धृत्यगंधुष्पाणि समर्पयामि हवयामि स्थापयामि पूजयामि. सांगाय सर्वाराय नमो नमः प्रियगन्धादुत्तमम् अग्ने यत्र देवान्नः दोप्यो प्रतिगृहतः धूपं दीपं दर्शयामि. नैवेद्यात् औषधा कुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. हे तुमच्याकडे ठेवा. हळद कुंकवाचं ठेवा तुमच्या. ठेवा तिथे. तुमच्या कपाळाला लावा हळद कुंकू. गणपतीला हळद कुंकू वा. हळद कुंकू अक्षता वा. दुर्वा व्हायच्या गणपतीला.
कुंकू अक्षता पूर्ण सांगा ध्रुवाराय नमो नमः मनोकामना सिद्धी सागरनी घ्यानी कापली विकेली म्हणजे या त्यांना पण जमणार कानूस जमते मात्र एक ते चांगले दादा कर ना जरा तो बर्जी ठेवू कर मला नको नाव दे तुम्हाला पण घ्या या ना हा तो नाही का लिंगडनं मध्ये ना हे सागरची शूटिंग घेतली कशी वाटतंय तरी ते हार घातले ना का त्याला अगोदर मस्त कोण त्रास द्याव ना ये शिवादा है क्या ये राजेश दिसच बी ना कुठं म्हणजे कोण बसले नाही तो मामा बोलतो शिवा गायबच झाले बोलतो कुठे कुठला तो आता गायब तर काय आता जेव्हा आपल्याला जास्त बोलली तिथे जाता आपण कमी बोलली तिथे नाही तिथे फक्त पाया भरला जास्त कुठे बोलतात जास्त कुठे आता पलावमध्ये बोलतात लोक त्याची ते पूजा ना वल्ला मामा सकाळी भेटला सामान आणायला गेलो. मामाने एक कॉल केला मला की या दिल्यात म्हणून तुझ्याकडे माझ्याकडे आहे. एक दिवस फिरू आपण एक ते 2 दिवस फिरू आहे गावात काय डेट सांग तशी म्हणजे कशी कुठली ती बुक पण आहे माझ्याकडनं ते पॅम्पलेट पण काढू आपण आता तुला नंतर आज उद्याचा दिवस फक्त परवा आपण फिरू 4-5 तारीख ना गावात फिरू ना आपल्याला पुढे जायचं तिथे जाऊ जास्त नाही फिरायचा ते जिम्मेदारी नको जास्त त्या रामनी बघ मोठा नेता झाला ना आता माघारी घेतली का मला ना बोलते डॅम पाडायचा मी सांगला ना त्याला लगेच तेव्हा लक्षात गणपती देवताभ्यो नमः द्रोणष्पाणि समर्पयामि वयामि स्थापयामि पूजयामि श्रीगणगंधाढगंधतमः गणेशदेव धूपयोम प्रतिगृहतां पाळावर पाणी फिरवा फलार्तेनार कलसर्पयामि प्राणसुताने स्वा समाने स्वा ब्रह्मणे स्वा नैवेद्य मध्य सुरक्षाल मुखवृक्षालम करद्विनार्थे चंद्रपयामि प्रार्थनापूर्वक नमस्करोमि देवाला वाल्यावर फुल उचला दोघांनी सुगंध घ्या फुलावर वास घ्या उत्तर माल विसराव अभिषेक करूयात त्या तांबण्यामध्ये ठेवून द्या आता देवाला थोडं थोडं पाणी वाहत राहायचं हरि ओम नमस्ते गणपते द्रवर्ताशी ब्रह्माशी तुमदात्मा द्रुतन्मे सत्यम वश्मि वत्तमहं वक्तारमुश्रोतारमुदातारमुचानमो शिष्यम अपश्चात्तात पुरस्तातोत्तरात्तात अवदक्षिणवरात्तात निदादित्यो चिन्द्रप्रत्यक्ष प्रज्ञानोजि त्वं भूमिरापो नलमहाजत्वरोगदाने त्वं गुणधर्म कालत्रयितः त्वं मूलार्धान् तितोषि नित्यं शक्तिधर्मकः त्वं योगिनो ध्यायत नित्यं ध्रुवं मातु शूद्र इन्द्र तम अग्ने त्वं ब्रह्मोर्वचारिवर्णादिवृद्रा अर्धेन्दुतं तारेणुतं एतत्त्वगार्भकारो अनस्वारांद्रोपम नाथ संदान सहिता संदेश विद्यागणुष नेचुर्हिंदागणपति महाकरंतात्महे वक्रतुंडार्वा श्याम घोषधारणम भक्तानुकम देवम जगतकाविष्टातो प्रकृते पुरुषात् नमो रात्मते नमो कंताविकनाथने शिवताशिवर्तमूर्ते नमो नमः ओम शांति 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 मूर्ति धुवून घ्या पाणी टाकून
दुष्पाणि समर्पयामि हूयामि स्थापयामि पूजयामि पंचामृतस्नानं शुद्धोदकस्नानं समर्पयामि उष्णोदकस्नानं समर्पयामि सांगाय दुर्वारायण महा प्रार्थनापूर्वक गणपती प्रार्थना करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवम् सर्व कार्येषु सर्वदा एकदन्तात्मेव करुणात्मे तन्नो दन्ति प्रचोदयात्. मोर्या मोर्या विवाहताने तुझे सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरे शुराबा तू घालपोटी कैलास राणा शुचंद्रमोरी वृंद्र माता मुकुणी गाली कारुण्य सिंधू मधुकारी तुझ वीण शंभो मज कोणतार कार विशुद्धमय तू प्रसन्न तर विघ्नांशी सर्वांनी नकुलता पूर्ण महागणपती प्रियतान्न मम. तम पाणी सोडून द्या. सांगा ध्रुवारायण मा दोन्ही हात जमिनी लावायचे. पृथ्वीत मंत्र जमिनीला हात लावा दोन्ही जमिनी खाली येतो. ओम तृप्तिरार्थी गंधुष्प कलशाला हात लावायचं. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्र समर्थ मुनी कोक्षे दुसाग्रा कलशाला 5 बोट हळद कुंकू लावा ओलं केलेलं. एक त्यातला हार घ्या मागच्या फोटोला घाला मागे छोटा आहे फोटोला कामना सिद्धार्थ वृत्ती शेती महाग हे घे हे पिशव्या टाका. मनोकामना सिद्धार्थम वृत्ती हेला टाका मागे टाका. पुढे वाटतो जमेल हे आहे का चोक नसेल. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रासमर्थः मुले कोक्षे दुसाग्रः सुतदीपा सुंदरा ऋग्वेद सावित्री शांतवोचिर्दायन्तु मम दुरतिक्षयकारकः गंगे गोदावरी नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्नधे करोदुप्तगन्निष्पाणि समर्पयामि. एक फूल ठेवा समय रेत्रा कुंकुसो भाग्यद्रव्यम निरूपयामि. हलाव तुम्ही तिथे ठेवले बघा त्याच्यामध्ये हलाव लाव. रेत्रा कुंकुसो भाग्यद्रव्य निरूपयामि. सर सुपारी नवा वरती पण वा सुपर नवग्रह. ओम आदित्यादि नवग्रह तन्महाद्रुंदष्पाणि निरूपयामि. हे सांगाय सह परिवाराय नमो नमः. द्रव्यगंधष्पाणि निरूपयामि. उभयामि स्थापयामि. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमर्थः मुले कोक्षे दुसाग्रः सप्तदीपा वसुंधरः ऋग्वेद सावित्री शान्तिभुजोदायन्तु मम दुरतिक्षयकारकः गंगे गोदावरी नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् सन्नधी करो. हे सर्व ठिकाणी वा विड्यानं वा वरती वा बेलाची पानं वा थोडं ओम तृप्तिरार्थी गन्निष्पाणि समर्पयामि. सांगाय सह परिवाराय नमो नमः. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रासमर्थः मुले कोक्षे दुसाग्रः सप्तदीपा वसुंधरः ऋग्वेद सावित्री शान्तिपूजोदायन्तु मम दुरतिक्षयकारका गंगे गोदावरी
नर्मदे सिंधु कावेरी जलस्मिन् गन्धुष्पाणि समर्पयामि वयामि स्थापयामि पूजयामि सकलपूजार्थे। सर्व ठिकाणी फुलं. ओम तृप्तिदार्थे गन्धुष्पाणि समर्पयामि उभयामि स्थापयामि पूजयामि संकोच चंद्र देवता कुक्षवर्ण देवता पृष्ठे प्रजापति गंगा तीर्थम सागर पन्नो विष्णुना विदिताकरे नमेत हृदयमांच पांचन्य नमोदिने ओम पांचन्य पावमान तन्न संग प्रचोदयातं संकल्प गन्धुष्पं निरूपयामि अगमार्थ देवानागमन राक्षसां गुरुवे घंटरत्तर देवदलक्षमन्ताय नमः घंटाय मगन्धाक्ष निरूपयामि हरिद्रा कुंभ सौभाग्यद्रव्यं समर्पयामि पितृदेवताभ्यो नमो नमः पुग्यबलवर्णसांग सहपरिवार सायुध सुतगावयामि सांगाय सहपरिवारमा पूर्वोदिक्षमोम इंद्र इंद्रवयामि अग्नि अग्निवयामि यमा यमवयामि निवृत्ति निवृत्तिवयामि वरुणवयामि वायु वायुवयामि सोमाय सोमवयामि ईशान ईशानवयामि इति दिक्पालवय तत्र पुण्यपात्रे योगीबलक्षतमञ्जुवाक्षता तर्पयामि सूर्य सूर्यवयामि सोमाय सोमवयामि धूमाय ब्रह्मवयामि बुधं बुधवयामि बृहस्पति बृहस्पतिवयामि शुक्र शुक्रवयामि शनीश्वर शनीश्वरवयामि राहुलं केतुं केतुवयामि आदित्यादि नवग्रहधर्मः होमस्वावरणधर्मः तृप्तिराजगन्धाद्रव्याणि हरिद्रा कुङ्कुमसौभाग्यद्रव्यं धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यद्रव्यं नमस्कुर्मः नीलकुटपूजवर्णवदेवतः प्रियतान् मम कलश प्रार्थना जीव ॐ कलशस्य मुखे इष्टकण्ठे रुद्रधरतः मुनिकुक्षेतुसाग्र सप्तदीपा वसुन्धरः ऋग्वत्रः सावित्रे शान्तिपुष्टिकर्तः वरती नवग्रह चारी बाजूला वापरलं. आदित्यादि नवग्रहताभ्यो नमो नमः. गन्धुष्पाणि समर्पयामि वयामि स्थापयामि पूजयामि. नारळांचं चारी तुळशी पिढ्यानं मागे पण प्रत्येक नारळ ठेवतो. विडापुकी तांबूलं सुष्पार्थे वारिक दक्षिण द्रव्यामि मंत्रुष्पांजलि समर्पयामि सांगाय तुर्वाराय नमो नमः मनोकामना सिद्ध्यर्थं द्रव्यं गन्धुष्पाणि समर्पयामि. ते तांबंडे देवाची मूर्ती घ्या तांबड्यामध्ये. श्री सत्यनारायण देवताभ्यो नमो नमः. देवाला पाणी वाटतं पाचवं. पाचवा पाणी वा. पयोदती कृत मधु शर्कराति पंचामृत स्नान शुद्धोदक स्नान समर्पयामि उष्णोदक स्नानं समर्पयामि वयामि स्थापयामि पूजयामि सांगाय सह परिवारान् महात्रिसत्यनारायण देवताभ्यो नमो नमः. तृप्तिरार्थे गन्धुष्पाणि समर्पयामि पयोदति कृत मधु शर्कराति पंचामृत स्नानं शुद्धोदक स्नानं समर्पयामि उष्णोदक स्नानं समर्पयामि. हेलो
स्वरूपचरार्थे पुष्पाणि समर्पयामि जलसत्त्वा सवितो प्रसुरवाभ्यां पुष्णहस्तावं सूर्यपञ्चामि सुरास्त्रब्रह्मा विष्णु महेश्वरावाच जगन्नाथ तथा संकृपो पुंतुज्यायते अखण्डवेन्द्रकुवान यमो निरुतिता वरुणपवन चैवधनाद्य सदाशिवा ब्राह्मणा श्रीदीपालवन्तुना कीर्तिलशुद्रमेता पूज्यता क्रियामपि बुद्धिलचुपु शांति कांति तोट च मात्रा एतत्तन्न समागता आदित्य चंद्रमा भौम बुध चित्रकजाः ग्रासोजरोके चतुर्चित्रविदाः देवतान गंधर्वा अक्षरस्पन्दकार शोभमनोदव मात्रैव च देवोत्पन्नद्रुमानागदैत्यजवस्त्रागणास्त्राणि सहस्रराज्यानुवाहनानि च औषधारत्नानि कालशिवाचे सरिता सागरा शैलातीर्थजता एतस्वपशन्तुसुरकामार्षि बलास्त्राध्याय ओम स्वामृतशिकोस्तो शान्तिभूते कोटिचास्तो श्री सत्यनमाभिषेक समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयानन्तरं शङ्करकृत्याभ्यङ्गस्नानं कुर्यात् उष्णोदकस्नानं कुर्यात् ततः सत्यनारायण पूर्णपरात्रे प्रतिष्ठाप्यम् ओम शांति शांति शांती. देवाची मूर्ती धुवून घ्या, पाणी टाका. ओम सांगा सर्वार महातस हरि ओम सदृशा पुरुषः सहस्राक्षं सहस्रपातं च भूमिशुतो ऋत्वः होता वृषेशानुदन्नात्रोते तन्मात भूतान्वेक्रांश ज्याद्वरतेनं पुसून घ्या स्वच्छ, वरती ठेवून घ्या. देवाला जाणवं का वस्त्रोस्त्रार्थ प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि सांगाय सहपरिवाराय नमो नमः सत्यनारायणदेवताभ्यो नमो नमः. हळद कुंकू अक्षता हळद कुंकू अक्षता गुलाल आशीर्वाद देवा. हरिद्रा कुंकु सौभाग्यद्रव्यं नृपयामि सांगाय सहपरिवारं मा तुळशीद्रपत्रं नृपयामि बिल्वपत्रं नृपयामि. मल्याग्नि सुगंधेने मालत्याद्वृतानि पूजार्थ पुष्पाणि वकुजमे पाटलाब्जे पुन्ना गजाति करवाल तुलसीदलमालते भेत्वां पूजयामि. जगदीश्वर में ऋतु कालद्वै दुष्पं धूपं दीपं नृपयामि. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि सांगाय सहपरिवाराय नमो नमः. फलार्थे नारिकेलं समर्पयामि. प्राणसुदने श्वास फळांचो नाळांचो पाणी पिरवा. विडापुगी तांबूलं सुनिष्पार्थी वाहरिक दक्षिण नृपयामि. मंत्रुष्पांजलि समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. दोघांनी देवाला तुळशीपत्र वाहतो. तुळशीदलपत्रं समर्पयामि. प्राणसुदने स्वा समर्पणे स्वा प्राणसुदने स्वा समर्पणे स्वा निवेद्यमध्या सुरक्षालं कुरक्षालं वात्र देवाला एक पान वरती वात्रा वरती. श्री विष्णु सहस्रनामाल तुळशीला समर्पयामि. विष्णु महाविष्णुवेन्म विशिष्टकारणम भूतवेन्म भूतकृतेन्म भूतभृतेन्म भावान्म परमात्मन्म मुक्तान परमायगतेन्म अव्ययान्म पुरुषान् नेत्रज्ञान्म अक्षरान्म योगान्म योगी नेत्रेन्म श्रीमतेन्म पुरुषोत्तमान्म स्थानवेन्म भद्रेन्म प्रभुवान्म मासुनान्म नादिनान्म विनात्रेन्म प्रभुनातुरोत्तमान्म अमरप्रभुयान्म पद्मनाभान्म अमरप्रभुवेन्म विश्वकर्मणेन्म मनवेन्म तुष्टेन्म तुष्टरान्म श्रीगुरुवान्म अग्रयान्म शाश्वतान्म श्रुतान्म पवित्रान्म मधुसूदनान्म ईश्वरान्म विक्रमणेन्म धन्विनेन्म मेधाविनेन्म नोत्तमान्म दुरादर्शान्म कृतज्ञान्म कृतयेन्म आत्मवतीन्म शरणान्म शर्मणेन्म ईश्वरेते समर्जा भवान्म अय्यन्म सहस्रान्म सर्वदर्शनान्म सर्वेश्वरान्म विशाखपेन्म मियातुरेन्म सर्वयोगविनिसृतान्म वसवेन्म समात्मन्म संमितान्म मोगान्म विष्णुयेन्म सूर्यश्रवेन्म अमृतान् शाश्वस्तान् विनवारारोन्म सर्वगान्म सर्वविद्वान् विक्षसेना जनाद्रव वेदविदेन्म अव्यंगान्म वेदांगान वेदविदेन्म कवयन्म लोकाध्यक्षान्म राजेष्णवेन्म जनान्म भोक्त्रेन्म विश्वयोनिन्म पुनर्वसवेन मृजितान् सदा युगिन उतयन्तीन्द्रियान्म महामायन्म महोत्रान्म महाबलान् महामित्रेन्म श्रीनिवासान् गोविन्दावतेन्म अय
गोविंदाय गोविंदवते नवनिचेन्म उसान्म सुपूर्णान्म पद्मनाभान्म प्रजापते श्रीरान्म जयन्म श्रुतान्म सुरारिग्रेन्म गुरुविन्म धामनेन्म सत्यान्म सत्यपराक्रमान्म ब्राह्मणेन्म नेत्रेन्म निवृत्तान्म सौवृत्तान्म होन्नेन्म अनिलान्म धरणीधरान्म सत्यकृतेन्म सत्यकृतान्म सत्यविनविशिष्टान्म शिष्टकृतेन्म शुचिन्म सिद्धिदान्म सिद्धिसाधनम् वृषाहिणीन्म वर्धनान्म सुभुजान्म दुर्धरान्म वसुधान्म सवेन्म नकाशनान्म प्रतापनान्म रुद्धान्म स्पष्टाक्षरम ससविन्दवेन्म सुरेश्वरान्म भूतभुवनाथान्म पवनान्म कामग्निन्म कामकृते कान्तान्म कामायन्म कामप्रदान्म प्रभवेन्म युगातिकृतेन्म युगावर्तान्म अनन्तजितेन्म इष्टान्म नहुषान्म वृषान्म महीधरान्म अच्युतान्म प्रथितान् प्राणान्म अधिष्ठानान्म स्कन्दान्म स्कन्दधरान्म पुरन्दान्म तारान्म शूरान्म शूर्यन्म वीरेन्द्राक्षान्म पद्मगर्भान्म शरीरभूतेन्म मोहाक्षान्म गरोधजान्म अतुलान्म शर्भान्म हरिहरेन्म लक्ष्मीन्म लक्ष्मीवतेन्म महीधरान्म देवान्म श्रीगर्भान्म कारणन्म कत्रेन्म विकत्रेन्म गहनान्म मुयान्म व्यवसायान्म ध्रुवान्म परद्वेन्म परमान्म स्पष्टान्म तुष्टान्म पुष्टान्म विरजान्म मार्गान्म वैकुंठान्म पुरुषान्म प्राणान्म प्राणदान्म हिरण्यगर्भान्म शत्रुघ्नान्म व्याप्तान्म वायुवेन्म दोक्षजान्म ऋतवेन्म कालान्म विरग्रान्म उग्रान्म विश्रामायन्म स्तवस्नानवेन्म परमाणन्म महाभोगान्म महाधनान्म तविष्ठान्म नक्षत्रेन्म नक्षत्रेन्म क्षमान्म समेनान्म यज्ञान्म समहेज्यान्म सुव्रतान्म सुहृदयन्म मनोहरान्म वीरभाविन्म स्वापनान्म सोशान्म व्यापिनेन्म एकात्मनेन्म न धर्मकृतेन्म धर्मकृतेन्म धर्मिणेन्म सतेन्म अक्षरान्म विधात्रेन्म कृतलक्षणान्म गमिस्तनेन्म श्रेष्ठान्म श्रियान्म पुरातनान्म मुरीदक्षिणान्म सोमपायन्म पुरंजितेन्म पुरुषोत्तमान्म विनियान्म अमित विक्रमान्म मोनितेन्म मेऽनन्तात्मन्म स्वभावयान्म जितामित्रान्म नन्दनान्म नन्दान्म महाशृङ्गान्म गोविन्दान्म सुषेणान्म गुप्तान्म चक्रगदाधरान्म वेदसेन्म स्वाङ्गान्म जितान्म कृष्णान्म दृढान्म संकर्षणान्म अच्युतान्म भगवत मग्नेन्म दारुणान्म द्रविणप्रदान्म द्रविशुभृषेन्म सर्व मोक्षवासान्म वाचस्पतेन्म अयोनिजान्म श्री त्रिसाम्नेन्म सामगान्म सामान्म निवर्णन्म विशजान्म शुभांगान्म शान्तिदान्म गोवितान्म गोपतेन्म गोप्त्रेन्म भूवृषभाक्षान्म वृषप्रियान्म सक्स्मृतेन्म शमकृतेन्म श्रीमत्नवरायन्म श्रीदायन्म श्री उमावनान्म श्रीकरान्म श्रेष्ठेन्म श्रीमतेन्म ज्योतिगणेश्वरान्म विद्युतान्म विधियात्मदेन्म सत्यकृतेन्म सिंह संशयान्म शाश्वत श्रीधरान्म भूषणान्म शोकनाशनान्म अर्चिस्मतेन्म अर्चितान्म कुंभान्म विशुद्धात्मन्म कालनिवेदनेन्म वीरान्म केशवान्म केशग्निन्म हरेन्म कामिनेन्म कान्तान्म वीरान्म ब्रह्मकृतेन्म ब्रह्मविवर्धनान्म ब्रह्मविवेदेन्म ब्राह्मणान्म महाकर्मणेन्म महातेजन्म महायज्ञान्म महाभिषेन्म पुण्यकीर्तेन्म वसुभ्रतान्म वासुदेवान्म वसवेन्म वसुमनसेन्म सत्यान्म सत्यवतेन्म सत्यपरायणान्म सुरसेनान्म सर्वसुन्दरयान्म अन्नलान्म दर्पग्नेन्म द्रुप्तान्म दुर्धरान्म अपराजितान्म विश्वमूर्तेन्म विश्वमहामूर्तेन्म दीप्तमूर्तेन्म एकान्म कायन्म तस्मिन्म लोकबन्धवेन चलान्म मानिन्म मानदान्म मान्यान्म लोकस्वामिनेन्म त्रिलोकदृगेन्म सुमेधसेन्म सत्यमेधसेन्म चतुर्भावेन्म चतुर्वयान्म चतुर्गतेन्म चतुरात्मनेन्म चतुर्भावान्म चतुर्वेदवेदन्म एकपदेन्म दुर्लभान्म दुर्गमान् दुर्गान्म दुरावासान्म दुरग्नेन्म सुततन्वेन्म तन्तुवर्धनान्म इन्द्रकर्मणेन्म महाकर्मणेन्म कृतकर्मणेन्म रत्ननामान्म श्रीङ्गणेन्म जयन्तान्म अक्षोभ्यान्म सर्ववागीश्वरान्म महाहृदयान्म गर्तान्म कुन्दान्म पर्जन्यान्म पावनान्म नीलान्म सर्वतोमुखान्म सुलभान्म सुव्रतान्म सिद्धान्म शत्रुजितेन्म शत्रुतापनान्म अश्वस्थान्म चाणुर्दिशान्म चर्षित्रान्म सप्तजीवान्म नगान्म बृहतेन्म कृशान्म स्थूलान्म गुणभृतेन्म निर्गुणान्म महतेन्म वंशवर्धनान्म महारभूतेन्म शवणान्म दंडान्म दमयत्र सर्वसाहन्म नियंत्रेन्म हर्यान्म मुतभुजन्म विरोचनान्म सूर्यान्म सवित्रेन्म रविलोचनान्म अनन्तान्म उतभुजन्म उत्रेन्म अणिध सदावर्षणेव लोकाधिष्ठान्म स्वस्ति दक्षिणान्म ऊर्जित शासनान्म शब्दाधिकान्म शब्दसाहन्म वक्रूरान्म पेशरान्म पुण्यान्म दुःख स्वप्ननाशनान्म अनंत रूपान्म चतुरस्तान्म गभीरात्मन्म उद्देशान्म भुवेन्म सुवीरान्म सुरुचिरागतान्म जननान्म जन जन्मान्देन्म विमान्म पुष्पासान्म प्रजागरान्म प्राणदान्म प्रणवान्म प्रणान्म प्राणभूतेन्म तत्त्वान्म तत्त्वविदेन्म एकात्मनेन्म जन्म मृत्युजरान्म मूर्स्वातर्वेन्म तारान्म सवित्रेन्म प्रपितान्म यज्ञान्म इन्दवते यज्ञेन्म यज्ञाङ्गान्म यज्ञवाहनन्म यज्ञेन्म यज्ञभुजेन्म यज्ञसाधनान्म
यज्ञांत कृतम यज्ञ गुह्यान्मा स्वयं जातान्मा वैखानान्मा सामगायन्मा देवकी नंदनान्मा स्पष्टन्मा क्षितिशान्मा पापनाशनान्मा शंखभृतिन्मा दंडकिन्मा चक्रनिर्मा शंखधन्मनिर्मा गदाधरान्मा रथांगपणिन्मा अक्षोभ्यन्मा सर्वपुणितान्मा इति श्रीदिव्य विष्णु दिव्य सहस्रनामान तुलसीदल समर्पयामि। ओम शांति शांति शांति। दोघांनी हात कुंकवा द्यावा, कापूर लावा एक वेळ। ओम तृप्तनाथ गंधुष्पाणि समर्पयामि उपयामि स्थापयामि पूजयामि कर्पूर गौरं गरुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा तृतीयारविन्दे ओम भुवाने सहितं नमामि। तृप्तनाथ गंधुष्पाणि समर्पयामि उपयामि स्थापयामि पूजयामि सकल पूजार्थे गंधोदक विलेपनार्थे समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। दोघांनी आरती कर्पूरार्तिक महानिरांद्रपयामि प्रार्थनापूर्वक नमस्करोमि। मात्र तुळशी मी आज्ञावस्तु मोरा पुंडले हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय। मंगलमूर्ती मोरया महालक्ष्मी माते की गावदे माते सब संतन विजय गुरुदेव दत्त हर हर महादेव सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला। आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे। श्री गजाननाला नमस्कार असो। एकदा नमेश चारणात सोनक वगैरे मुनी सुताला विचारले, मुनी श्रेष्ठा मनातले सर्व फळे कोणत्या व्रतांवर मिळतात ते आम्हाला सांगा। त्यावर सूत सांगतात। पूर्वी नारदाने आज प्रश्न विष्णूला विचारला होता, ती हकीकत मी तुम्हाला सांगतो। एकदा नारद मुनी पृथ्वीवर येणार होता। ते अनंत जन्म घेऊन सर्वजण कोपदुःखी मोगीत आहेत असे त्यांना दिसले। तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले। तेथे त्याने विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले। नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा। ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा मी तुझ्यावर प्रसन्न आहे। स्वर्गात मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्य कर व्रत मी तुला सांगतो। हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदात जातो। हे व्रत दुःखांचा नाश करणारा असून धनधान्य सौभाग्य संतोष देणार आहे। याला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात। सूर्यास्तानंतर 2 तासात किंवा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी दूध तूप साखर रवा हे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने 1.25 पावशेर 1.25 किलो घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। आपले बंधू बांधव परिवार मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा। नंतर सर्वांसह भोजन करावे। सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी। हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा एक सोपा उपाय आहे। हरे माम त्रिस्कंद पुराण खंडातील सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय ते समाप्त झाला। गुणवणा पुंडली हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय। मंगलमूर्ती मोरया सत्यनारायण भगवान की जय। गावदी माते की जय। अध्याय दुसरा। भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा काय काय। सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता। तो दारिद्र्याने त्रासला होता। तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे। त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला दया येते। तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे सत्यनारायणाचे व्रत कर असे म्हणून भगवंताने त्याला सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले। त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो भिक्षेप केला। त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली। त्याने पूजेचे सर्व सामान आणून सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला। त्यामुळे दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला। प्रत्येक महिन्यात तो सत्यनारायणाची पूजा करू लागला।
एकदा तो पूजा करीत असता एक मणी विक्या ताण लागली म्हणून तेथे आला. सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. तेव्हा त्याने सर्व सामान उत्तम प्रकारे इष्टबांधवासह सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परम सुख पाहून शेवटी मोक्षाला गेला. हरिण महान त्रिस्कंद पुराण खंडातील सत्यनारायण कथेचा दुसरा ते समाप्त झाला. गुणवण पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया गावदी माते सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 3 सूत पुढे सांगतात. मुनियो, मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतोय का. पूर्वी उल्कामुख नावाचा सत्यव्रती भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता लावण्यवती होती. एक दिवस राजा नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधूवाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधूवाण्याला संतन नसल्यामुळे दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व 9 महिन्यात तिला सुंदर कन्या झाली. तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधूवाण्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलावर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधूवाने तिचे लग्न करून दिले. पण त्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागावले. ती हकीकत आहे का. थोड्याच दिवसात तो साधू आणि व्यापारासाठी जावयासह सिंधू नदी या तीरावर असणाऱ्या रत्नापूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्या. सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूताने त्यांचा पाठलाग केल्यावर ते घाबरले व शेजारी असलेल्या साधूवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूताने त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर उभे केले. राजाने पास विचार न करता त्यांना बंदीत टाकले. इकडे साधूवाणे घरी चोरांनी लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको मुलगी यांना अतोनात दुःखून त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणा घरी गेली. तेथे सत्यनारायणाची पूजा चालू होती. तेथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधूवाणीच्या पत्नीला सत्यनारायणाची आठवण होऊन तिने सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ते म्हणाले, हे भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायण संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजा स्वप्नात जाऊन सांगितले, राजा, जे 2 वाणी तू बंदीत ठेवले आहे त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धने त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणले. तो त्यांना म्हणाला, वैष्णव, तुमच्या देवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्र अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धने त्यांना परत दिले. साधूवाने त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायचे ते तयारी करू लागले. हरिण महान स्कंद पुराण नवखंडातील सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय ते समाप्त झाला. गुणवना पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोर सत्यनारायण भगवान की जय. गावदी माते की जय. अध्याय 4. नंतर साधूवाने सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल तोरभरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता सत्यनारायण संन्यास घेतला व ते साधूवाने म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे.
द्रव्याने चढून गेलेले ते दुर्वाणी उपासना त्याला म्हणाले, संन्यासी महाराज आपल्याला द्रव्य पाहिजे हो विचारात काय, पण ती आमची नौका पालापातून बनलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधूने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या जास्त आलेली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापातून बनलेली दिसली. ते पाहून तो अति शोक करू लागला. तेव्हा त्याचा जाऊ म्हणाला, महाराज उगीच शोक करत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळे जे सर्व झाले आहे, आपण त्याला शरण जावयाचे बोलणे ऐकून साधू आणि त्या संन्यासी गेला व नमस्कार व आदरपूर्वक म्हणाल, महाराज मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधू आणि त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यासीचे दारी भगवान म्हणाले, तू शोक करू नको, माझे पूजन विसरला म्हणून तुला दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधू आणि दिनवाणी म्हणाला, भगवान माझ्यावर कृपा करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छितवर साधू आणि देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधू आणि नौकेवर जाऊन बघतो तो नौका द्रव्याने पूर्ण बनली दिसली. तेव्हा साधू आणि मित्रासह जावयासह सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळवण्याकरता पाठवला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधू आणि जी बायको पती दर्शनासाठी मंदिरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली. पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसन्न घेता ती तशी मंदिरावर गेली. त्यामुळे रागवले सत्यनारायण प्रभूने तिचा पती असली नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती शोकाने जमिनीवर पडली. भयभीत झाले साधू आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित अगदी घाबरून गेले. कलावती तिची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाणे सिद्ध झाली. ते पाहून साधू आणि म्हणाला, हे संकट तर मी सत्यनारायणाची पूजा करीन. ते ऐकून दिनदेव सत्यनारायण आकाशवाणी म्हणाले, हे साधू तुझी कन्या तीर्थप्रसाद त्याग करून पती दर्शनासाठी आली आहे. त्यामुळे प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. हे आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत मंदिरात आली. तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टी पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला संक्रांतीला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोके तो सुखी झाला. शेवटी मोक्षाला गेला. हरे महाम श्री स्कंद पुराण खंडातील सत्यनारायण कथेचा 4था अध्याय ते समाप्त झाला. गुणवणा पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोर सत्यनारायण भगवान की जय. गावदी माते की जय. चला सर्वांनी आरतीला चला. सर्व ग्रामस्थ मित्र परिवार सर्वांनी आरतीला यायचंय. प्रसाद काढण्यासाठी काय आहे का ताट वगैरे ताट चमचा वगैरे कसं एक प्लेट मध्ये प्रसाद आण ना मोठ्या आरतीला या. अध्याय 5वा. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगद नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस शिकार करून तो परत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने सत्यनारायणाची पूजा करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढे गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अवेर केल्यानंतर तो दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे धनधान्य संपत्तीचा नाश पावले. ही सत्यनारायणाची अवकृपा आहे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्याजवळ गेला व भक्तिवंत करण्याने त्याने सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगद राजा धनपुत्र व ऐश्वर्य संपन्न झाला व या लोका सुखी शेवटी सत्यनारायण पुरात गेला. जो कोणी अति दुर्लभ सत्यनारायणाचे व्रत करतो
व पूजा व फळ देणार करता भक्तिभावाने येतो त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य सर्व वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असेल तर बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला असेल तर भीतीमुळे मुक्त होतो यात काही संशय नाही. त्याला सत्यनारायण व्रत मी तुला सांगतो. हे व्रत केले असता सत्याची पूजा फळ देणार आहे. कलियुगात सत्यनारायणाची पूजा फळ देणार आहे. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे पठण करतो, नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात यात काही शंका नाही. हरे महाम श्री स्कंद पुराण खंडातील सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय ते समाप्त झाला. गुणवणा पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय. मंगलमूर्ती मोर सत्यनारायण भगवान की जय. गावदेव माते की जय. सबसंतन की जय. गुरुदेव हर महादेव. धर्माळेश्वर भगवान की, काशी विश्वेश्वर भगवान की जय. चला सर्वांनी आरतीला चला. लाव. चला सर्वांनी आरतीला चला. कर्पूर अजून त्यातला कापूर घ्या वाटलं तर, नाही तर संपायचं आहे ना. या इकडे. कर्पूर गौरंगणावतार संसार दार मुजगे दारं जदाद्रियारुण्येवमुवाने सैतमवामे. सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाचे. निर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाचे. परवांगी सुंदर उडसेंदुराचे. कंठे झळके माळ मुक्ता फळांचे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ त्रिमंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती.
जय देव रत्नाकरीवरा गौरी कुमरा चंदनाची योटी कुंकुम केशोरा हिरे जडत मेघ शोभा तो बरा ऋणजंते नो तोरी चरणी गा गुरुया जय देव जय मंगल मूर्ति ओ प्रे मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन त्वरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोदर पीताम्बरवणीवर वंदना सरचुंड वक्रतुंड त्रैनेना दास्त्रमाता वटपायसना संकटे पावावे निवाणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ति ओ त्रि मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव दुर्गे दुर्गण भारे दुर्गण संतारे मनातनाते अम्बे करुणावितारे वारे वारे जन्म वर्णाते वारे हरि पल्लो आता संकट निवारे जय देवी मैं चातुर्मन्य रहता दुर्मन्य दुर्वर दे तारे संजोनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता ऐसे नाई चारी समले परंतु न बुलवे काई साई बात करता वल्लो प्रभाई हे तो भक्ता लागे पावस लवलाई जय देवी मैं चातुर्मन्य रहता दुर्मन्य गुरुवर दे तारे संजोनी जय देवी प्रसन्न धने प्रसन्न होती निदाचा वेचा पाचून तोडी हो पाचा अंबे तुझवा चादर हर तल्लिंगाला वदवंग जले जा जय देवी मैं चातुर्मन्य रहता सुरमन्य गुरुवर दे तारे संजू देवी जय देवी लवदते विक्राला ब्रह्मांडी माळा विषे कंडे का त्रिनेत्रे ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी वाळा वाहे जुलजुला जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा वाळू आवर्ती ओ वाळू तू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा अर्धांगे पार्वती सुमनांच्या माळा युवतीचे उदळा नैवे कंठा निळा तोमे उम्मा वेल्लाळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आवर्ती वाळू तू कर्पूर गौरा जय देव देवी जयत सागर मंथन वै केले सापडले ते तू आत्रोपन्न व्रतन केले प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू आवर्ती ओ वाळू तू कर्पूर गौरा जय देव व्याघ्रावर वणीवळ सुंदर वदनारी मनमोहन मुरजन सुकारे शतकोटी जय विजवाचे उच्चारे जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा वाळू आवर्ती ओ वाळू तू कर्पूर गौरा जय देव युगे 28 विटवारे ओबा माये दे दिव्या शोभा पुंडलिकाच्या भेटीवर रमाले गा उद्धारी जगा जय देव जय पांडुरंग हरि पांडुरंगा चावल्लोभा पावे ज्वलगा जय देव तुळशी माळा गळा करटे वनिकटे बारक तुरलाढे देवा तुरवार नित्य देवेडे पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंग हरि पांडुरंगा चावल्लोभा पावे ज्वलगा जय अन्य वेणुनाद अनुचैत्रवाळा सुवर्णाचे कवळे वनमाळा गळा माबाई राणी सकळा
विठवा सावळा जय देव जय पांडुरंग हरी पांडुरंगा लो बापावे जुल गा जय देव ओ वाळू आरत्यावर भांड्या येते मध्ये सोडून या देते दिंडा पताका वैष्णव नाचते केता महिमा वर्णा वागेते जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा पावे जुल गा जय देव ओ वाळू आरत्या गुरुवंड्या येते चंद्रा वागे सोडून या देते दिंडा पताका वैष्णव नाचते पंढारीचा मै द्वारकेचा महिमा वर्णा वागेते जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा वल्लभा पावे जुल गा जय देव आषाढी करते भक्त जन येते वा साधू संदेते मध्य स्नान जय करते दर्शन हेळा मात्र ते हो या मुक्ते माधवाची नामदेव भावे वाळीते जय जय पांडुरंगा हरे पांडुरंगा पावे जुल गा जय देव जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारतियो वाळो त्रिपति तुझ भक्ती भावा जय दीन दयाळा सत्यनारायण देवा विधियुक्त पूजने करते पुराण श्रवण परिमळ द्रव्य सहित पुष्पमाळा अर्पण घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तो नारायण शतानंद विप्रे पूर्वे व्रते आचरिले दरिद्र दौडून हंती ताते मोक्षवदानेले त्या पाचून हे व्रत कलियुगी सकळा द्रुत झाले भावार्थे पूजिता सर्व इच्छित लाभले जय दीन दयाळा सत्यनारायण देवा साधू वैसे संततीसाठी तुझला प्रार्थयले इच्छित पुरता मतांध होणे व्रत न आचरिले त्या पापाने संकटी पडून दुःखही भोगिले स्मृती होणी आचरिता व्रत त्या तो वाची उद्धरले जय दीन दयाळा सत्यनारायण देवा प्रसाद विसरून पती भेटीला कलावती गेले शोभ तुझा होताची तयाची नौका बुडाली अंग तुझ्या रायाचे या परे दुःख दिदी आले मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर करणी परचली पुनरपि दुदोळी प्रसाद ग्रहण करता तक्षणे पतीची नौका तरले देखे कलावती नयने अंग तुझ्या रायाचे पुत्र भेटत येऊनी ऐसा भक्ता संकटी पावसे तू चक्र पाणी जय दीन दयाळा सत्यनारायण देवा अनन्य भावे पूजने व्रत जे नर आचरते इच्छित पूजिताते देवने संतनी संपत्ती सहर्ती मै दुरते सर्वै बंधन तुटते राजा रंग समान मानुनि सावस श्रीपती ऐसा तुरत पार महिमा वर्णुमि कैसा भक्ती पुरस्कर आचरित्या पावज जगदीशा भक्तांचा कनवाळू कल्पा द्रुम तू सर्वेशा मोरे सुरसुत वासुदेवा तुझ निवनाशा जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारतियो वाळो त्रिपति तुझ भक्ती भावा जय दीन दयाळा सत्यनारायण देवा घालील लोटांगण वंदीन चारण डोळ्यान पाहिन नृपा तुझे
प्रेमे अलिंग अनन्य पूजन वावे वाळिन मानेव नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या गुणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा चन्दनेवा उदातुरायां मृगनिर्वाण वरो यज्ञ सकलो रज्ञ नारायण तु तमे सुदं केशवं राम नारायणं कृष्णदामोदवं वासुदेवं वेदवं माधवं गोपिकावल्लभं नायकं रामचन्द्रं जय हरे राम हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे बोला पुंडली हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितराम भगवान की जय मंगलमूर्ति गावती माते की जय महालक्ष्मी माते तुळजाभवानी माते एकविरा माते की जय सप्तशृंगी माते रेणुका माते की जय शिवसंतन की जय गुरुदेव तररा महान धर्मारेश्वर भगवान की जय सत्यनारायण भगवान की जय सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडाव उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायक माकडे हेची आता जय जय रघुवीर समर्थ मोर्या मोर्या विमानदान तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल पोटी कैलास राणा चंद्रमोळ मृंद्र माता मुरगुडी गाणे कारुण्य चिन्ह मनुकान तुझ वीण शंभो मज कोणता मंगलमूर्ती गावती माते की जय महालक्ष्मी माते भवानी माते सर्वसंतने गुरुदेव तररा महान सत्यनारायण भगवान की जय दिव्यना दाखवा कर्पूरातिक महानिरांजन दीपम समर्पयामि बसा बसा हाँ एक मिनिट बसा सर्व पाया पडा देऊच्या बसा एक लाईट वा गडबड नका करू थांबा जरा 2 मिनिटं फक्त देवाची देवीची सत्याची प्रार्थना करा दोघाही हात जोडा देवाची प्रार्थना करा